यानंतर आता घेऊयात पावसासंदर्भातले टॉप 9 अपडेट्स। नागपुरात तिसऱ्या दिवशी सुद्धा मुसळधार पाऊस सुरू, तर जिल्ह्यातल्या 27 तासात नागपूर शहरामध्ये 136.9 मिलीमीटर पावसाची नोंद। नंदनवन, हसनबाग या परिसरातील सखल भागात रस्त्यावर पाणी आणि घरातही पाणी साचलं। नागपूरसह परिसरात मुसळधार पाऊस। नरेंद्रनगर पुलाखाली पाणी साचलं, तर पूल वाहतुकीसाठी सध्या बंद। पाल नदीला पूर आल्यामुळे गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद। नागपुरातील पावसामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळील नेत्र विभागामध्ये पाणी साचलं, तर पाणी शिरल्यामुळे डॉक्टरांना आणि रुग्णांना सुद्धा त्रास। रुग्णांना पाण्यातून वाट काढावी लागते। नागपूर विमानतळ परिसरात साचलं पावसाचं पाणी। विमानतळावर जाणारा एक मार्ग यामुळे बंद। नागपुरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीही जाहीर। गोंदियामध्ये मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरांचं नुकसान। तिरोडा तालुक्यातल्या सर्वाधिक घरांची पडझड। गडचिरोलीमध्ये पुराच्या पाण्यात 2 बसेस अडकल्या। रात्रीच्या सुमारास पुरात पाण्यात अडकलेल्या या प्रवाशांची आपत्ती विभागाकडून सुटका, तर वैनगंगा, पाल, कठाणी या नद्यांना पूर। जिल्ह्यातील पूरस्थिती अद्यापही कायम। चंद्रपुरातील गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। ब्रह्मपुरी, आहेर, नवरगाव या मार्गावरील वाहतूक यामुळे बंद। भंडारा जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट, तर मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। जनजीवनही विस्कळीत। 2 दिवस शाळांना सध्या सुट्टी जाहीर। जळगावच्या महिंदळेमधील पाझर तलाव, नाले, विहिरी अजूनही कोरड्याच, तर गावात पिण्याच्या पाण्याचं आणि सिंचनाचं संकट गडद। शेतकऱ्यांना दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा कायम।